छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी एकमेव ठेवावी यासाठी संभाजी महाराजांनी पुढाकार घ्यावा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजाला 40 एकर जागा मिळावी। तसंच आज जो आपल्या शासनाचा 50,000 कोटी रुपयाचा निधी जो आपल्या मराठी तरुणांच्या उद्योगाला व्यवसायाला भांडवल मिळेल किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळेल अशा स्वरूपात जो वापरला जाऊ शकतो असा सगळा निधी बुडला जातोय आणि याच्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं। पण या निवेदनाचे आजपर्यंत गेले 1 महिना झाला आम्ही निवेदन ह्या पदाधिकाऱ्यांनी राजेंपर्यंत पोहोचवलेलीच नाही आणि राजेंना गेले 1 महिना हार झाला, कधीच हार नसतो। 4 वेळा वॉर्निंग दिली, कुठल्या प्रकारचा सगळा गलत कारभार आहे इथल्या पदाधिकाऱ्यांचा। छत्रपतींना गहाळ ठेवून सगळं स्वतःचे संधी साधू करतायत हे पदाधिकारी आणि छत्रपतींचा वेळ वाया घालवत आहे आणि आज आमच्या मागण्या छत्रपतींपाशी पोहोचाव्यात म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि या महाराजांची आणि इतर येणाऱ्या मागणींची जी मस्करी केली जाते त्याच्याबद्दल आम्ही या पदाधिकाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि या ऑफिसला सगळं आम्ही काळा हे करून याचा निषेध करून आमच्या मागण्या थेट छत्रपतींपाशी तुमच्या माध्यमातून पोहोचवणार आहे। जय शिवराय। तुमची किती दिवसापासूनची मागणी आहे? आमची जवळजवळ 3-4 वर्षाची मागणी आहे। 4 वर्षात पूर्ण होऊ शकत नाही हे आंदोलन करून आपली मागणी पूर्ण हो 100% राजे दखल घेतली। या ठिकाणी मला सांगा तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची मागणी आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर ही उपाधी एकमेव राहण्यासाठी राजांनी पुढाकार घ्यावा आणि ठाण्यातल्या जनतेला समजून सांगावा की दिघे साहेबांना एक धर्मवीर किंवा धर्मनाथ ही उपाधी द्यावी, कारण दिघे साहेबांचं कार्य प्रचंड महान आहे परंतु त्यांना कुठलाही विचार न करता शंभू महाराजांची उपाधी दिलेली आहे। कारण शंभू महाराज एकमेव धर्मवीर आहे। 40 दिवसाच्या असह्य वेदना आणि त्यानंतरचं बलिदान आश्चर्य धर्मवीरांना संभाजी महाराजांना फक्त 4 अक्षर मिळालेले आणि ती कुठलाही न विचार करता सहज आनंद दिघे साहेबांना दिलेले आहे। पण दिघे साहेब त्यांचाही त्याग खूप मोठा आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीत कुणी धर्मवीर होणं नाही ह्याच्यासाठी आमची विनंती आहे। आणि खरं तर दिघे साहेबांना धर्मामध्ये नवनिर्वाचित आणि एकमेव अशी जागा दिली पाहिजे पण ती आजपर्यंत कुणी दिली नाही। त्यामुळे दिघे साहेबांना तर आमचं नतमस्तक आहे परंतु त्यांचा योग्य सन्मान करावा। तुम्ही सरकारला कोणतं निवेदन दिले का? म्हणजे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील हे निवेदन आम्ही अनेक आतापर्यंत सरकारशी पत्रव्यवहार इतर मागण्यांसाठी गेलेला आहे, कुठला रिप्लाय आला नाही। त्याच्यासाठी मोठं व्यक्तिमत्व लागतं म्हणून आम्ही राज्यांनी पुढाकार घ्यावा असं ऑफिसमध्ये 17 वेळा होते पण आमच्या मागण्यात पुढे केल्या जात नाही, पोहोचवल्या जात नाही। खासदार अमोलजी कोल्हे यांनी सांगितलं होतं की प्रत्येक घराघरामध्ये धर्मवीर जन्मास यावा, यावर आपलं काय मत आहे? मग तशी संभाजी महाराजांसारखं जर त्यांचं बलिदान झालं ना तर मग येऊ द्या ना तसं घराघरांमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे म्हणता की अमोल कोल्हे साहेबांनी घराघरात धर्मवीर व्हावा असं त्यांचं म्हणणे आहे पण धर्मवीर ते काय इतिहासकार आहेत का? ते एक कलाकार आहेत, आत्ता ते खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांनी धर्मवीर घराघरात व्हावा ही सगळ्यांची इच्छा असते, मान्य नाही। पण पद हे धर्मवीर ही 4 अक्षर नाही तर त्या धर्मवीर 4 अक्षरामध्ये आमचा निष्ठावंत कार्यकर्त्याचं मरण होते माहिती का? कारण काय होतं माहिती का, धर्म म्हणजे प्रेरणा आहे, धर्मवीर म्हणजे प्रेरणा आहे, स्थान आहे, ते आमचं प्रेरणास्थान आहे। आणि तिथं जर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, धर्मवीर आम्हाला आमचं म्हणणे आहे की धर्मवीर संभाजीराजे हे एकमेव पद राहावं पण हिंदू हृदय सम्राट जसं आपण म्हणतो की कोण म्हणतो आपण की लगेच नाव येतं बाळासाहेब ठाकरे, बरोबर ना? संघर्ष योद्धा कोण आहे? आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर बाळासाहेबांनी आम्हाला बोलून घेतलं असतं, चला तुमची इच्छा आहे ना संभाजी महाराजांसाठी तुम्ही आवाज उठवताय। कुठला आमदार खासदार हिंदुत्वावर राजकारण करणारे बोलत नाही पण चला तुम्ही विरोधात का होईना आज बोललात ना या बाळांनो आणि तुमच्यासाठी तुमची तळमळ पाहून आम्ही संभाजी महाराजांची धर्मवीर एक उपाधी एकमेव करतो आणि संभाजी महाराज एकमेव धर्मवीर ठेवतो आणि दिघे साहेबांचा सुद्धा वेगळा सन्मान करतो चांगला असं बाळासाहेबांनी केलं असतं पण आज बाळासाहेबांसारखं कोणी राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे आमच्यावर याच वेळ आलेली आहे। आणि संभाजी महाराजांचा धर्मवीरचा हा जो अन्याय सहन केला त्याच्यानंतर दुसरा अन्याय असा झाला की संभाजी महाराजांच्या समाजाला निधी हा खूप उशिरा मंजूर झाला। सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आमची आहे ना, जसं धर्मवीर आहे तसंच आमच्या संभाजीराजांनी 40 मरण यातना सहन केलेलं आहे आणि त्या संभाजी महाराजांचं जे काय समाधीस्थान आहे ते फक्त 84 गुंठ्यामध्ये 84 गुंठ्यामध्ये आहे आणि तुळजापूरचं साधारण 3-3.5 एकर। आमची अशी मागणी आहे सरकारला की किमान 40 एकर जागा तिथं उपलब्ध करून द्यावी आणि रायगडावरती जे तिथं रायगडावरती आता सध्या लॉजिंग बोर्डिंग चालू आहे त्या लॉजच्या पाठीमागे दारूच्या बाटल्या पण आज ते शिवनेरी म्हणजे आमचे श्रद्धास्थान आहे, तिथं जर दारूच्या बाटल्या येतात तर ते महाराजांनी ते तिथं उद्ध्वस्त करावं। नाहीतर येत्या 19 फेब्रुवारीला मी स्वतः गण घेऊन तिथं जाणार आहे
त्यांनी 19 तारखेच्या आज जर ते पाडलं नाही तर मी स्वतः घन घेऊन जाणार आहे. ज्याप्रमाणे तुम्ही छत्रपती संभाजीराजांना याची मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही सरकारला मागणी केली का, निवेदन केलं का? धर्मवीर ही गोष्ट शासनाच्या याच्यामध्ये बसत नाहीये त्यांच्या उपाधी संदर्भातली, त्यामुळे ती शासनाकडे करून ती धर्मातल्या मान्यवरांनी सॉल्व्ह केली पाहिजे. आणि आम्ही तेवढं मोठं नाहीये. मी मागे एकदा निवेदन वळू संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला मागच्या वर्षी फक्त टाकलं की दिघे साहेबांची धर्मवीर उपाधी मागे घेण्यात यावी आणि संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी एकमेव ठेवण्यात यावी असं मी एक प्रचारपत्रक तिथं शिवभक्तांमध्ये वाटलं. तर मला 6 तास पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये तिथं बसून ठेवलं का तुम्ही हे वाटू नका. का वाटू नका? आज जर दिघे साहेबांना वाटतंय की बाळासाहेबांच्या बरोबरीत आपलं संजय राऊतांना वाटतंय की बाळासाहेबांच्या बरोबरीत दिघे साहेबांचा फोटो नको, एकदम योग्य आहे. मग आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीत कोणाला कसं सहन करू? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता एक गोप्यस्फोट करतो की शिवसेनेचा एक नेता धर्मवीर आनंद दिघे यांना काय म्हटलं, आता युट्यूबवर तुमच्या आहे, कुत्र्याची साखळी घातलेला धर्मवीर साहेब, ते धर्मवीर हे 4 अक्षर नाहीये. अनिल तत्ते या व्यक्तीने सांगितलं की दिघे साहेबांना बाळासाहेबांपेक्षा मोठं करण्यासाठी आम्ही धर्मवीर उपाधी दिलेली आहे, कारण दिघे साहेबांची खुनी म्हणून ओळख होणार होती, त्याच्यामुळे त्यांना आम्ही धर्मवीर उपाधी दिली आणि त्यांचा कुत्र्याच्या साखळ्या घालून पोस्टर लावले. हा दिघे साहेबांचाही अपमान आहे, धर्माचाही अपमान आहे, संभाजी महाराजांचाही अपमान आहे. दिघे साहेबांचा यांना सन्मान करायला जमलेला नाही आणि तो सन्मान छत्रपती संभाजी महाराज तोही सन्मान करतील आणि छत्रपती संभाजी महाराज दिघे साहेब संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी एकमेव ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील. परंतु या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. मधलेचे कार्यकर्ते त्यांचे छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे 100% कर्तबगार आहे, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये काही. धर्मवीर ही उपाधी आहे ती कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट पक्षाने दिली आहे ती का सरकारी नाही? बरोबर आहे. हा, पक्षाने दिलेली सरकारने नाही म्हणून आम्हाला सरकारकडे नाही ना मागणी करता.